नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर हे रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे. म्हणजेच मराठीत आपण त्याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर अवेअरनेससाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन्स ऐकून खरं तर आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. मग त्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ. आता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्या का घडतायत त्याचं मूळ कारण आपण समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच आयुष्याच्या बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते. तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. जोपर्यंत आपण ती परिस्थिती नीट समजून घेत नाही, तोपर्यंत तो अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहतो. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा आपण कर्माचं चक्र असं म्हणतो. कर्माच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात सुरुवातीला आपण या महिन्यात तुमची ओव्हरऑल एनर्जी कशी असेल ते चेक करणार आहोत. मग तुमचे भूतकाळाचे पॅटर्न्स कसे दिसतायत ते बघूयात. नंतर प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे, तुमचे सध्याला कोणते कर्म ऍक्टिव्हेट होते आहे ते बघणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला कोणकोणते एक्सपिरियन्स येतील, काय काय अनुभव तुम्हाला बघायला मिळतील ते बघणार आहोत. कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित, साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन करणार आहे. आपलं कर्म एकदा आपल्याला समजलं ना, की मग ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि मग आपण ऑटोमॅटिक आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो. आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट ध्येय असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारा उपाय असलं अजिबात नाहीये. पण लाईफ चेंजिंग मात्र नक्कीच आहे. हे विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर पुढील 6 ते 8 महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. आत्ताचे 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरुवात करूयात आजच्या कर्म विश्लेषणाला. सुरुवातीला आपण बघूयात की या फेब्रुवारी महिन्यात कन्या राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतीये. हा फेब्रुवारी महिना कन्या राशीसाठी मन आणि तुमची कृती यामधला संघर्ष वाढवणारा आहे. बाहेरून सगळं व्यवस्थित चालू असल्यासारखं दिसेल, पण आतून सतत काहीतरी सुधारणा करण्याचा, काहीतरी दुरुस्ती करण्याचा किंवा योग्य करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. तुम्हाला असं वाटत राहील की सगळं बरोबर आहे, परंतु अजूनही परफेक्ट नाहीये. हा महिना कन्या राशीला परफेक्शनच्या मागे धावण्यापेक्षा कम्प्लिशन स्वीकारण्याचं कर्म शिकवणारा आहे. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजे भूतकाळातले पॅटर्न्स कसे दिसत आहेत, तर भूतकाळात तुम्ही स्वतःची किंमत ही फक्त कर्माच्या दर्जावर, उपयोगितेवर आणि जबाबदाऱ्यांवर मोजलीये. तुम्ही अनेक वेळा स्वतःला इतकं व्यस्त ठेवलंय की स्वतःकडे पाहायला तुम्हाला वेळच मिळाला नाहीये. उदाहरणार्थ, एखादं काम कंप्लीट झालं असेल तरी पण ते अजूनही परफेक्ट कसं होईल याच्यामध्ये तुम्ही जास्त आपला टाइम इन्व्हेस्ट केलाय आणि त्याचमुळे तुमच्या स्वतःच्या गरजा मात्र मागे पडल्यात. आता करंट सिच्युएशन मध्ये म्हणजेच प्रेझेंट सिच्युएशन मध्ये तुमचं कोणतं कर्म ऍक्टिव्हेट आहे, तर सध्या कन्या राशीवर मानसिक समाधान आणि सेल्फ क्रिटिसिझम यांचं कर्म ऍक्टिव्हेट झालेलं दिसतंय. या महिन्यात तुमचं इनर क्रिटिक खूप आवाज करणार आहे. म्हणजे काही छोट्या छोट्या चुका पण तुम्हाला खूप मोठ्या वाटायला लागतील. स्वतःबद्दल समाधान मिळणं तुम्हाला या महिन्यात खूप कठीण होणार आहे. म्हणजेच एखादं काम नीट केल्यानंतरही, कंप्लीट केल्यानंतरही ते अजूनही आपल्याला चांगलं करता आलं असतं अशी भावना तुमच्या मनात सतत येत राहील. हे कर्म तुम्हाला असं शिकवतंय की स्वतःला ओव्हर क्रिटिसाइज करणं बंद करा आणि कामाचं कम्प्लिशन स्वीकारा. तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुम्हाला जुन्या सवयी आणि जुन्या विचार पद्धती पुन्हा एकदा पुढे येतील.
एखादी गोष्ट आधीच कशी झाली नाही, कोण चुकलं, कुठे सुधारणा हवी होती, याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल. घरात किंवा ऑफिसमध्ये झालेली एखादी छोटीशी चूक तुम्हाला प्रचंड अस्वस्थ करेल. आणि हीच तुमची कार्मिक टेस्ट आहे. प्रत्येक काम हे परफेक्टच झालं पाहिजे असं काही नाहीये. ते कम्प्लीट होणंही पुरेसं आहे, हे तुम्ही स्वतःला समजावून सांगा. या फेब्रुवारी महिन्यात तुम्ही कामाच्या क्षेत्रात आपल्या वर्क प्लेसमध्ये प्रचंड व्यस्त राहणार आहात. तुमच्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या येतील आणि लोक तुमच्यावर अवलंबून राहतील. उदाहरणार्थ, एखाद्या टीम मध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित सांभाळताय म्हणून लोक सगळी कामं तुमच्यावरच सोपवतील. पण त्याचबरोबर त्याचं योग्य ते ॲप्रिसिएशन मात्र तुम्हाला मिळणार नाही. या अशा परिस्थितीत स्वतःला ओव्हरवर्क करणं योग्य ठरणार नाही. स्वतःची मर्यादा ठरवून घ्या आणि गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. हेच तुमचं योग्य कर्म आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला संवादावर, तुमच्या कम्युनिकेशनवर जास्त भार द्यावा लागेल. तुम्हाला असं वाटत राहील की समोरच्यानी आपल्या मनात काय चाललंय ते ओळखलं पाहिजे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही समोरच्याला समजावून सांगत नाही तोपर्यंत त्याला ते कळणार नाहीये. तुम्ही जर मॅरिड असाल तर काही छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होण्याची शक्यता आहे. अशा या परिस्थितीत अप्रत्यक्ष बोलणं किंवा समोरच्यावर टीका करणं तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करा. सरळ, शांत आणि स्पष्ट संवाद ठेवणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरणार आहे. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन काय आहे तर सतत स्वतःला दुरुस्त करण्याची गरज नाहीये. सेल्फ क्रिटिसिझम तुम्ही आधी थांबवा. तुम्ही जे आहात ते पुरेसं आहे. परफेक्शनच्या मागे धावणं थांबवलं तरच तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. हा महिना कन्या राशीला शिकवतोय की स्वतःला जसं आहात तसं तुम्ही स्वीकारा. थोडक्यात हा महिना कन्या राशीसाठी स्वतःशीच मैत्री करण्याचा महिना आहे. हे मार्गदर्शन, हा गायडन्स तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, की मग हळूहळू तुमच्या कर्माचे हे जुने पॅटर्न्स डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजचे हे कर्मवाचन, हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.